धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांनी तुमच्यावर कारवाई करावी. आता हिंदू रक्षा महाआघाडीची भूमिका काय आहे या संदर्भात, आणि 3 मेचा जो कार्यक्रम आहे तो होणार आहे की त्याच्यात काय बदल झाला आहे? 3 मेचा कार्यक्रम निश्चितपणे होणार आहे. त्याच्यानंतर जी मोहीम ठरवलेली आहे 20 दिवसांची जनजागरण करण्याची, ती देखील होणार आहे व्यवस्थित. त्याची सगळी योजना झालेली आहे. रिॲक्शन संबंधी बोलायचं जर झालं तर ते अपेक्षित होतं, कारण द काश्मीर फाईल्स ज्या वेळेला रिलीज झालं त्यावेळी 32 वर्ष झालेला जुना नरसंहार जो आहे हा पहिल्यांदा देश पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेला गेला. आणि त्यामुळे इट वॉज नेवर टू लेट. याच्यापूर्वी कुणी केलं नव्हतं. त्यामुळे विचार एक मनात आला आणि कधीतरी ते होतंच की गोवा इन्क्विजिशन खाली जे अत्याचार, अनन्वित अत्याचार गोवेकरांवर झाले आणि केवळ हिंदूंवर झालेले नाहीत, नव ख्रिश्चनांवर झालेले आहेत. आणि हे सर्व नव ख्रिश्चन, कारण त्याच्या अगोदर ख्रिश्चन नव्हते गोव्यात, तर आज जे ख्रिश्चन आहेत आणि आज जे रिॲक्शन वगैरे देत आहेत त्यांच्या आज्या पणजांना भयानक छळ करून ठार मारण्यात आलेलं आहे. आणि त्यामुळे दुर्दैवाने हा इतिहास त्यांनाच जर माहीत नाही किंवा ढोंग जर करत असतील तर त्याला एक नाव डॉक्टर TB गुन्नाने दिलेलं आहे, ते म्हणजे डिनॅशनलायझेशन. म्हणजे माझ्या आईवर अत्याचार करणारेच माझे कसे देव आहेत हे जर मी पटवून द्यायला लागलो तेव्हा जसं होईल, विसंगती लक्षात येईल, तशी विसंगतीही या रिॲक्शनमध्ये मला दिसून येते. मी सगळे रिॲक्शन्स तपासलेले आहेत. त्याच्यात मिकी पाशेकोचं रिॲक्शन जे आहे ते राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली मला माझ्यावर कारवाई करावी. आता झेवियरचा विषय जो आहे, गोवा इन्क्विजिशन जो विषय आहे तो राष्ट्रीय सुरक्षेशी कसा निगडीत आहे हे मला कळत नाही. हा आमच्या राष्ट्रीयतेच्या गोव्याच्या आणि अराष्ट्रीयतेचा प्रश्न आहे. आणि त्यामुळे कॉमनल टेन्शन्स वगैरे व्हायची काही गरज नाही, कारण ख्रिश्चन समाजाविरुद्ध गोवाचं जे हिंदू रक्षा महाआघाडी आहे त्याने आघाडी उघडलेली नाही. दिस इज नॉट अगेन्स्ट मुस्लिम्स आणि ख्रिश्चन्स, परंतु आमच्याच लोकांना जे अज्ञान आहे त्या अज्ञानातून त्यांना बाहेर काढावं हा एकच उद्देश आहे. कारण त्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांना पिळलं जातं. आणि आजही देशभर गोव्यात हिंदूंवर अत्याचार होतात. त्यामुळे तहान लागले आणि नंतर वीर खणायला गेलो असं होता नाही. म्हणून गोव्यात गोवा हिंदू रक्षा महाआघाडीचं काम सुरू झालेलं आहे. आणि त्यामुळे राहिला प्रश्न, आमचे अत्यंत साधे प्रश्न होते, त्याला कुणी विचारात घेतलेलं नाही रिॲक्शन काढणाऱ्यांनी. गोवा इन्क्विजिशन झालं की नाही, मुळात अत्याचार झाले की नाही, या अत्याचारांना कोण जबाबदार होतं, सर्वथा कुणाच्या पत्रावरून हे इन्क्विजिशन गोव्यावर लादण्यात आलं. 250 साधारण 252 वर्ष चाललेलं इन्क्विजिशन त्याने किती अनन्वित आणि अतोनात छळ केलेला असेल हे लक्षात घ्या. आणि त्या छळामुळे आणि दहशतीमुळे म्हणजे ॲडव्होकेट उदय भेंब्रे साहित्यिक आहेत, माजी आमदार आहेत, भारतीय भाषा सुरक्षा मंचाचे नेते आहेत, ज्येष्ठ नेते, तर त्याने वडल्यागर नावाची कादंबरी लिहिलेली आहे. ही त्या छळावर आधारित आहे. त्यामुळे अनेक लिखाणं अशी झालेली आहेत, तर ते कळलं पाहिजे लोकांना. देशाची हिस्ट्री, जालियनवाला बाग जर कळायला पाहिजे लोकांना, तर हा जालियनवाला बागापेक्षा कितीतरी 1000 पटीने जास्त असलेला नरसंहार कळायला पाहिजे. सो दॅट इज वन थिंग. म्हणजे दुसरी गोष्ट अशी आहे की मी फ्रान्सिस झेवियर म्हणतो, कारण मी जे निकष लावतो माणुसकीचे आणि राष्ट्रीयतेचे, त्या निकषावर माझ्या दृष्टीने ते माझं वैयक्तिक मत आहे, कोणी माझ्यावर फोर्स करू शकत नाही. आणि त्यामुळे मी ख्रिश्चन समाजातले आणि कुणीही कुठल्याही एकूण जनरल समाजातली मंडळी संत जर मानत असतील त्यांना आणि गोंयचो साहेब ते जर मानत असतील तर त्यांनी गोंयचो साहेब म्हणू नये, कारण त्या गोंयकारात मी समाविष्ट आहे. असंख्य हिंदू आणि असंख्य लोकांवर अत्याचार जे करण्यात आले ज्यांच्या पूर्वजांवर, असे लोक आहेत. यू आर इन्सल्टिंग देम बाय सेईंग सो.
एक गोंयचो साहेब हा प्रघात कधी सुरू झाला? पोर्तुगीजांच्या काळाला. संभाजी राजांनी पूर्ण निपात पोर्तुगीज साम्राज्याच्या करण्याची वेळ जेव्हा आणली आणि सगळे शरण झेवियरच्या शवाला गेले, त्यावेळेला राजदंड ठेवून त्यांनी मागणी केली की हे संकट जे पोर्तुगीज साम्राज्यावर आलेलं आहे, ईस्टर्न एम्पायर असं ते म्हणत होते, तर ते तू दूर कर. आणि त्यांनी तो चमत्कार जो यांच्यावर घातलेला आहे नावावर, फ्रान्सिस झेवियरचा, त्यांनी चमत्कार केला आणि गोव्याचं रक्षण केलं. कुणाचं रक्षण केलं? नेमकं पोर्तुगीज साम्राज्याचं रक्षण केलं. कुणापासून रक्षण केलं? संभाजी महाराजांपासून, जे आपले राष्ट्रपुरुष आहेत. या गोव्यात जन्मलेला ख्रिश्चन असो किंवा हिंदू असो, मुसलमान असो, त्याचे राष्ट्रपुरुष हे या देशाचे राष्ट्रपुरुष सगळ्यांचे जे आहेत ते त्यांचे राष्ट्रपुरुष असले पाहिजे. हा सगळ्या इंटरनॅशनली लावलेला निकष आहे. आता झेवियर हा पोर्तुगीज होता, म्हणजे पोर्तुगीजांचं काम करत होता, पोर्तुगीजांसाठी झटत होता. तो गोंयचो साहेब आता स्वातंत्र्याच्या काळात कसा असू शकेल? पोर्तुगीज साम्राज्यापर्यंत त्याला म्हणणं हे होते, कोणी विरोध करायला धजत नसत. पण आता 60 वर्ष आपल्याला मुक्तीला झाली गोव्याच्या, आणि अजून कसा झेवियर गोंयचा साहेब असू शकतो? अत्याचार करणारा, इन्क्विजिशन आणणारा, जबाबदार असणारा माणूस. हा गोवा इन्क्विजिशनचे अत्याचार हे त्याची पत्र उद्धृत केलेले आहेत आश्चर्यकारकरित्या. काँग्रेस सरकार ज्या वेळेला होतं हे गोव्यात, त्या काँग्रेस सरकारने एक साहित्य विशिष्ट, ज्याच्यात हे सगळे अत्याचार आहेत आणि ज्याच्यात यांचा उल्लेख आहे, झेवियरचा उल्लेख आहे पत्राचा, म्हणजे झेवियर कसे कारणीभूत होते इन्क्विजिशन आणायला, त्याची पब्लिकेशन ऑफिशियली काँग्रेस गव्हर्नमेंटनेच केलेली आहे. म्हणजे उदाहरणार्थ गोव्याच्या स्वातंत्र्य लढ्याचे 2 खंड मनोहर सरदेसाई यांनी लिहिलेले, आणि दुसरं स्वातंत्र्य सेनानी आणि ज्यांना गोव्याच्या राष्ट्रवादाचे जनक असं मानाने म्हटलं जातं, ते स्वर्गीय TB कुन्नांचं डिनॅशनलायझेशन ऑफ गोवा. हे पुस्तक सरकारनेच ऑफिशियली, एक पुस्तक क्रीडा खात्याने आणि एक सांस्कृतिक खात्याने प्रकाशित केलेलं आहे. आणि मी जे स्टेटमेंट्स दिले ते त्याच्यावर आधारित आहेत. आणि मी असंच म्हटलं की गोव्यावर लादू नका, तुम्ही पोर्तुगीज लादत होता त्यावेळेला, असंख्य कायदे तुम्ही गोव्यावर त्यावेळेला लादले. आता आम्ही मुक्त आहोत, आता आम्ही मुक्त श्वास घेत आहोत, त्यामुळे यू कॅनॉट फोर्स अस. आणि त्याला गोव्याचा साहेब जर म्हटलं अजूनही, हा इतिहास जाणूनही, तर त्याचा अर्थ असा होतो की जे हिंदू आणि ख्रिश्चन यांचे पूर्वज जे मारले गेलेले आहेत, नरसंहार झालेला आहे, त्यांचा अपमान आहे घोर. ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी प्राणांचं बलिदान केलं आणि आपला संसार पणाला लावला, त्यांच्या त्यागाचा अपमान आहे. आणि एकूण मानवतेचा आणि गोव्याच्या राष्ट्रीयतेचा अपमान आहे. कारण गोंयचो साहेब एक पोर्तुगीज राष्ट्रीयत्व असलेला माणूस, पोर्तुगीजांच्या साम्राज्यासाठी झटणारा माणूस, ही स्थिती आहे. आणि त्यामुळे एक कसं आहे की 100 लोक असले आणि त्यांच्यापैकी 99 जण ओरडून सांगायला लागले असत्य हेच कसं सत्य आहे ते, तर त्याच्यामुळे एक जण जो उरतो सत्य सांगणारा, त्या सत्याचं रूपांतर असत्यात नाही होत. त्यामुळे हा संख्येचा प्रश्न नाही, कोण किती प्रोत्साहन देतं समोर, इट इज नॉट ऑफ दॅट. पॉझिटिव्हली हा इतिहास सगळा आलाच पाहिजे लोकांच्या समोर, असं वाटतं. सर, स्टील यू फर्म बिलीव की सेंट फ्रान्सिस इज नॉट गोयचो साहेब करून? ॲब्सोल्युटली, माझा पूर्ण विश्वास, कशा ऐतिहासिक आधारावर मी माझं कन्क्लुजन काढलेलं आहे की मी आज काल झोपेतून उठलो आणि मी हे वक्तव्य करतो असं नाही आहे. मी मानत नाही ना, सक्ती कशाला? जे कोणी मानत असतील, चर्चिल मानत असेल, माझा विरोध नाही त्यांना, त्याने अवश्य मानावं ना. त्यांना इतिहास माहीत असून जर त्यांना ते मानत जर असतील तर मला प्रश्न आहे त्याचा, तो त्यांचा मुद्दा आहे. पण गोवेकरावर थोपता कामा नाही. यू से ही बिलॉंग, म्हणजे कॅथलिक लोकांचा आहे, पण तरी देखील विरोध असणार. अनेक कॅथलिक्स आहेत या विचाराचे नाहीत, ज्यांनी पुस्तकं वाचलेली आहेत, ज्यांना नरसंहार माहीत आहे, अशी उदाहरणं कुंकळी गावात भरपूर सापडते. लॉट ऑफ कॅथलिक पीपल आर कमिंग की यू शुड अपॉलोजाइज की युअर स्पीच टू से. कशाला? मी सत्य सांगितल्याबद्दल, इट इज माय फंडामेंटल राईट अँड माय कॉन्स्टिट्युशनल राईट
मी सत्य बोललं पाहिजे आणि मी देशाच्या विरोधात नाही बोलत. रासुका कायदा कुणाला लावतात? देशद्रोह्यांना लावतात. मी जर काँग्रेस गव्हर्नमेंटने प्रसृत केलेल्या पुस्तकातलाच इतिहास माझ्या तोंडातून जर सांगायला लागलो तर तो राष्ट्रीय सुरक्षेच्या विरोधात मी कसा आहे? एक कोणाचा दबाव आहे, अमुक आमदारांचा दबाव आहे, सरकारचा दबाव आहे म्हणून धाडस करेल का? कायदा आहे की नाही अस्तित्वात, असा प्रश्न आहे. त्यामुळे माझं विधान कायम आहे. मी इतिहास वाचतो. मी अंधश्रद्धा ठेवलेली नाही. मी राजकारणासाठी धर्माचा उपयोग केलेला नाही. ही पोर्तुगीजांचा वारसा आहे. धर्म आणि राजकारण एकत्र आणलं आणि त्याच्यातून संहार झाले. म्हणजे पोर्तुगीजांचं राज्य वाढवायला चर्चही होती. चर्च जबाबदार आहे. हे सगळे अत्याचार चर्चही बरोबर आहे. चर्चनेच गोवा इन्क्विजिशन आणलेलं आहे इथे. त्यामुळे दे कॅनॉट बी ॲब्झॉल्व्ड ऑफ दॅट क्राईम. फ्यू पीपल हॅव डिमांडेड इट यू शुड बीन अरेस्टेड. तुमच्यावरती करू कंप्लेंट द्यात ना, बघू द्यात ना जनशक्ती किती आहे आणि कोणाची ताकद किती. मला वाटत नाही गोवा गव्हर्नमेंटमध्ये आता डॉक्टर प्रमोद सावंतांचा हल्ली जे काही स्टेटमेंट सावंतांनी दिले की पोर्तुगीजांनी उद्ध्वस्त केलेली मंदिरे, म्हणजे तुम्ही पोर्तुगीज हे अराष्ट्रीय आहेत असं म्हणता, ते आपले नव्हे तसं म्हणता. देवळं का तुम्ही दुरुस्त करता? ही अराष्ट्रीयता झाली म्हणून त्यांना रासुका लागला पाहिजे मिकी पाशकोच्या मते. असं नाहीच आहे ना. त्यांना असं वाटतं की इथे कन्व्हर्जन जी चाललेलं आहे ती गोवा खपवून घेणार नाही. आम्ही हिंदू रक्षा महाआघाडीच्या तर्फे त्यांचं अभिनंदन केलं, स्वागत केलं त्यांच्या या घोषणेचं आणि आम्ही पूर्ण मदत करू या कामात जर लागली तर. कारण धर्मांतरे तर होतच आहेत ना. अंकित साळगावकर म्हणून आपला जो कार्यकर्ता हा शिवोलीला राहतो, जाऊन पहा ना. आलेलुया आलेलुया म्हणत बिलिव्हर्सनी किती हिंदू बायांना पाठवलेलं आहे आणि घरात किती हाहाकार करून ठेवलेला आहे. त्यांच्या विरुद्ध कोणी पॉलिटिशियन जे निवडून येतात ते खांद्याला खांदा लावून बसतात त्यांच्याशी. ही स्थिती आहे. गोव्यात जनता शिल्लक आहे सरकार सोडून आणि हे ख्रिश्चन आमदार जे आहे 4-2 तर ते सोडून बाकी जनता आहे ना, ती सत्यावर आधारित गोष्टींवर विश्वास ठेवते. ती डॉक्युमेंट्स पोर्तुगालहून जे डॉक्युमेंट्स आणले आणि उद्धृत केले त्या डॉक्युमेंट्सवर इट इज हे ना लायब्ररी अकाउंट ना, तो म्युझियमचा आहे ना, तो सगळा तो खोटं म्हणून सांगा ना. इन्क्विजिशन खोटं आहे म्हणून सांगू द्या चर्चिलने. झेवियरचा काही संबंध नाही गोवा इन्क्विजिशनचे म्हणून सांगू द्या. झेवियरचा संबंध नाही तर कुणी आणलं गोव्यात ते सांगू द्या. हिंदूंनी आणलं का? भारत सरकारने आणलं का? छत्रपती संभाजी महाराजांनी आणलं का? कुणी आणलं इथे? संहार होत आहेत, झालेले आहेत आणि ते बाहेर काढू नयेत. वा, हा माझा लोकमान्य टिळक जे सांगितलं त्याने, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. आमचं म्हणणं आहे हिंदू रक्षा महाआघाडीचं की सत्य लोकांच्या समोर आणणे, ते अराष्ट्रीय नव्हे. अराष्ट्रीय गोष्टींचा आम्ही विरोध करतो आणि निषेध करतो आणि ते हिंदू ख्रिश्चन मुस्लिम अशा प्रकारे तेढ निर्माण करण्यासाठी नाही. पोर्तुगीज वर्सेस राष्ट्रीयता, भारतीयता असा तो मुद्दा आहे. तो कम्युनल हार्मनी वगैरेशी संबंधच नाही त्याचा. हे बँड जे बढवतायत कम्युनल हार्मनी धोक्यात येईल. काश्मीर फाईल्स झाल्यामुळे किती कम्युनल हार्मनी धोक्यात आली. उलट पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाने पाकिस्तान जिंदाबाद घोषणा दिल्या आणि आता ते निषेध करत आहेत. त्यांनी डॉक्टर प्रमोद सावंतांच्या घोषणांचा निषेध केला. या लोकांना बॅन घातली पाहिजे. गोवा सरकार प्रयत्नात आहे की यांच्यावर बॅन यावा म्हणून. ते आता उघड डोक्याने फिरणार का आम्हाला सांगायला की आम्ही अराष्ट्रीय आहोत म्हणून? पॉप्युलर फ्रंटने पण एक हे केलेलं आहे, ट्विट केलं आहे की तुमच्यावरती कारवाई केली पाहिजे. ते देणार, देशद्रोही देणारच ना. मी आय एम आउट इन द ओपन. ते देशद्रोही आहेत, पाकिस्तानशी संबंध आहेत, आतंकवाद्यांशी संबंध आहेत. यांच्या सगळ्या लीडर हे अटकेत आहेत आणि भारत सरकारकडे एवढं साहित्य जमा झालेलं आहे की त्याच्या आधारावर यांच्यावर बंदी घालावी असा विचार भारत सरकारचा चालू आहे म्हणून न्यूजही आलं. आणि आसामची गव्हर्नमेंटचा जो भाजपचा मुख्यमंत्री आहे शर्मा, त्यांनी मागणी केलेली आहे. प्रमोदजी सावंतनी मागणी केलेली आहे. त्यामुळे हे लोक हे एंटी नॅशनल्स आहेत, गोव्याला धोका निर्माण करणारे आहेत हे सिद्ध होतं ना. ते मी सांगितलं म्हणून आता बोंबाबोंब झाली असा प्रकार नाही. सगळ्या जनतेला माहीत आहे असं आहे. ओके सर, आणि ती लास्ट प्रश्न की
on 3rd, the Goa files will be released, and a lot of people having saying कि it should not be released. तुम्ही किती तरी रिलीज करपाच्या. नाही, तो माझा कॉन्स्टिट्युशनल अधिकार आहे, हिंदूंचा घटनात्मक अधिकार आहे. माझ्या आईबापांवर जे अत्याचार झालेले आहेत ते मी प्रसिद्ध करण्यापासून मला कोण रोखू शकतो? मी करणारच ना ते. तुमच्या स्टेटमेंटनंतर पोलीस किंवा प्रशासनाने तुमच्याकडे काय कॉन्टॅक्ट केला तुमचं? नाही, केलेलं नाही. आणि कोण तुमच्या हिंदू रक्षा महाआघाडीच्या व्यतिरिक्त आणि हिंदू नाही, संघटनांनी मला हिंदू संघटनांचे अनेकांचे फोन आले की काही जर असलं तर आम्ही आहोत आणि गोवाभर आम्ही याबद्दल राळ उठून देऊ. काही जर झाला, याचा गैरफायदा जर घेतला आणि शासन जर बळी पडलं तर आम्ही पाहून घेऊ, अशा प्रकारचे याचे फोन आले. मला काही ख्रिश्चन बांधवांचे, मी त्यांची नावं सांगितलं तर त्यांना हे पाशेकोने जी धमकी मला दिलेली आहे की मी पाहून घेईन, सरकारने ॲक्शन घेतलं नाही तर मी पाहून घेईन ना. मी सामान्य नागरिक नाही आहे इथे.